कसलं गडबडीने तिने मला बोलवलं. म्हटली पटकन इकडे या, पटकन इकडे या. म्हटलं काय झालं? तुम्ही किती वेळ लावतात? मी तुमची वाट बघत होते कधीपासून. ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि ज्यांच्या घरी त्यांचे सासू सासरे आहेत, त्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. असंच हो, देव करो आणि तुमच्या तोंडात साखर पडो. कसं आहे बघू? बनवून बनवून किती वेगळी बनवणार कोबी हा? त्याच्यामध्ये डाळ टाकून झाली, आता खोबरं टाकून झालंय, आता काय राहिलं? मी सगळं टाकते, कधी वाटाणे टाकते, कधी मटकी टाकते. ती अशी नुसती खावीशी नाही वाटत. पण असं खोबरं टाकल्यावर छान लागते. ओलं खोबरं टाकलं ना आणि बटाटा, बाकी काहीच नाही टाकायचं, एकदम साधं छान लागते. आणि कोबी गरजेचं आहे तेवढा. लोक आजकाल फक्त शेजवान चटणीमध्ये टाकूनच खातात. तुम्ही किती वेळ लावतात? मी तुमची वाट बघत होते कधीपासून. अरे बबू, मला काम होतं जरा. रोज मी लवकर येतो ना, हा, मग आज थोडा उशीर झाला. खूप काम होतं. हो, खूप काम होतं बबू, म्हणून थांबलो ना मी. मग मला खाऊ आणलं का? खातेस ना हे? काय हे खातेस ना तू? खा ना. खाऊ कशाला पाहिजे? कशाला खाऊ पाहिजे ते खा ना. आता आहे ना पुढे. अरे सोड रे, खाऊ नाहीये त्याच्यामध्ये. अरे त्याच्यामध्ये खाऊ नाहीये तर ते मला बॅग काढू दे. हे बघ, सोड सोड सोड. खरंच काम होतं का? म्हणजे खरंच काम होतं का? काम देते पप्पा. खरंच काम होतं. खरंच काम होतं. खरंच काम होतं. हो. इकडं काय बनवते आज बायको? आज बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि पिठलं. हा का? सकाळी तर कोबी खाऊ घातलाय तिने मला, आता मस्त बाजरीच्या भाकरी बनवते. इकडे असं बायकोने गॅसवर वांग भाजायला ठेवलेलं आहे. पण असं गॅसवर वांग भाजायला ठेवायचं नसतं बरं का. हा, पण आपण त्याचा वरचा एक थर आहे ना, तो पूर्ण काढून टाकणार आहे. पहिल्यांदा तुम्ही माझ्या चांगल्या फुगलेल्या भाकरीचा व्हिडिओ घेतलाय, नाहीतर नेहमी ती फुगायच्या आधीच घेता. कसलं गडबडीने तिने मला बोलवलं. म्हटली पटकन इकडे या, पटकन इकडे या. म्हटलं काय झालं? तर काय तर म्हणे माझ्या फुगलेल्या भाकरीचा व्हिडिओ घ्या. काय सांगायचं, कधीतरी आमची भाकर थोडीशी अशी फुगते. कधीतरी नाही, नेहमी फुगते. बाजरी ना खूप छान आहे, ही आपल्या गावची आहे. हा मित्र, गावची बाजरी आहे, त्यामुळं कदाचित भाकरी फुगली असावी. हो, म्हणजे क्रेडिट कोणाला जाणार आहे? गावच्या बाजरीला. तर अशा प्रकारे आता जिरे गेलेले आहेत तेलामध्ये. मोहरी आधी म्हणे मी व्लॉगिंग रेसिपी बघून कट 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 कट. हा, मोहरी गेलेली आहे. तर आता आता काय, आता जिरे गेलेले आहेत मित्र. आता हे काय टोपण जाणार आहे का? नाही नाही, आता हिंग 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 गेलेलं आहे. आता हे त्याच्यामध्ये थांब, मी लांब होतो. अरे बापरे. आता हा कढीपत्ता गेलेला आहे आणि आता इकडे तिखट मिरची वगैरे चाललेली आहे. बाबा, लय तिखट वास सुटला रे. एकदम साधं साधं असं पिठलं करणार आहे मी. साधं असं पिठलं बनवायचं काम चाललेलं आहे. साधं मग एकदम भारी असं काय असतं? असं संपलं. पिठल्यामध्ये भारी काय असतं? साधंच असतंय पिठलं. हिला आहे ना जिजीची आठवण येते खूप, जिजीची. काय माहिती आहे का? कारण जिजी होती ना घरी, तेव्हा ती घरी असा स्वयंपाक वगैरे करून ठेवायची नाही का. ही ऑफिसवरून आली की स्वयंपाक रेडी असायचा बऱ्यापैकी, फक्त कधीतरी भाजी वगैरे हिला बनवायला सांगायची. हा, ते होतं मात्र. हा ना. किती लेट झाला ना तरी टेन्शन नसायचं घरी आल्यावर. म्हणजे कसं
कधी आम्हाला टाळा उघडून घरात नाही यावं लागलं. हो ना, हो ना. आणि घरी आल्यानंतर पण जेवण वगैरे बऱ्यापैकी नेहमी झालेलंच असायचं. भाकरी वगैरे तर झालेल्या असायच्या. मी कधीतरी भाजी वगैरे करायची किंवा काहीतरी वेगळं करायचं असेल तरच, नाहीतर ज्या मुली ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि ज्यांच्या घरी त्यांचे सासू सासरे आहेत, त्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जोपर्यंत सासू सासरे आहेत ना तोपर्यंत खूप मदत होते. खूप 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 तुम्हाला वाटत असेल थोडंसं कुरकुर बुरबुर ह्या गोष्टी चालत असतात, पण त्यांची खूप मदत होते आपल्याला. नाहीतर कसं होतं आमच्यासारखं, आता ते आमचे आई वडील गावाला आहेत तर आम्हाला इकडे टाळा उघडून रोज घरात यावं लागतं. झाडू मारा, सगळ्या गोष्टी करा, स्वयंपाक बनवा, पुन्हा आपल्या ह्या खोडीच्या लेकीला पण सोडायला आम्हाला जावं लागतं. ह्या असे भरपूर प्रॉब्लेम होतात. त्यामुळं सासू सासऱ्यांना जपा. मला ना कधी कधी असं खरंच वाटतं की मी पण हाऊसवाईफ असती तर बरं झालं असतं. म्हणजे कामाचा कंटाळा का? कामाचा कंटाळा असा नाही. हे बघा, हे काम हाऊसवाईफ असली तरी करायचंच आहे, तुम्ही वर्किंग असलात तरी करायचंच आहे. पण मेन कसं होतं ना, मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही भेटत, आता त्यांचा अभ्यास घ्यायला नाही भेटत. आता बघा, आपला स्वयंपाकच 9 वाजता होतोय, आता जेवणार कधी, तिचा अभ्यास कधी घेणार, बरोबर. असं होतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय होते माहिती आहे का मित्रो, की आपली जी लहान मुलं आहेत ना त्यांना वेळच देता येत नाहीत. आता तुम्ही विचार करा, तुम्ही कॅल्क्युलेशन करा, असं थोडंसं बसा, नवरा बायको मुलं बाळांना सोबत घेऊन बसा आणि एक विचार करा की तुम्ही किती वेळ तुमच्या फॅमिलीसोबत असता. आता पुरुष मंडळी आहे ती सकाळी ऑफिसला जाते, संध्याकाळी येते. किती वेळ असता तुम्ही तुमच्या मुलांसोबत, तुम्ही तुमच्या पत्नीसोबत? मला वाटते फारच कमी निघेल, नाही का? म्हणजे असा वेळ तर फार कमी निघेल. आणि जर वर्षाच्या तुलनेमध्ये जर आपण त्याची गिनती केली तर कदाचित असं होईल की कित्येक वर्ष आपण आपल्या फॅमिलीसोबत नाही आहे, नाही का? आपण अर्धा आयुष्य आपलं जवळपास ऑफिसमध्येच गेलेलं असेल, अर्ध्यापेक्षा जास्त. कारण घरी आलो की आपण काय 1, 2, 3 तास समजा जेवणार वगैरे आणि झोपी जाणार, परत सकाळी उठलो की ऑफिसला. म्हणजे असं आहे. त्यामुळं कधी कधी म्हणजे हिला पण वाटतं आणि मला पण वाटतं की हाऊसवाईफ असलेलं बरं आहे, मुलाबाळाकडे लक्ष देता येतं. आणि मुलाबाळांच्या पण इच्छा असतात की पालकांनी घरी थांबावं वगैरे, तर त्या इच्छा पण त्यांच्या पूर्ण होतात. म्हणजे पण आता काय, आता अपेक्षेच्या ओझ्याखाली आपण दबले गेलेलो आहेत. तर बघूया, येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करू की मुलाबाळांची काळजी घेण्यासाठी यांना घरी ठेवण्याचा. असंच हो, देव करो आणि तुमच्या तोंडात साखर पडो. केला आपण जॉब, पण आता थोडंसं आपल्याला वाटतंय की नको. आता मनामध्ये वेगवेगळे विचार येतात तसे. आणि आता कसं आहे ना, म्हणजे अशा वेगवेगळ्या स्किल्स आहेत तुमच्याकडे की त्या तुम्ही डेव्हलप करू शकता. बरंच काही आहे, तुम्ही तेही करू शकता. वर्क फ्रॉम होम पण आहे आजकाल. हो, त्यामुळे तो एक फायदा आहे. वर्क फ्रॉम होम असलं ना तर लेडीजला सहसा चांगला फायदा आहे की मुलाबाळाकडे लक्ष देता येतं, काम पण करता येतं. ते एक चांगलं आहे, म्हणजे तो ऑप्शन बेटरच आहे. पण ज्यांना फील्डवर जाऊनच काम करायचं आहे त्यांच्यासाठी थोडंसं प्रॉब्लेम आहेच. ज्वालामुखीसारखं पिठलं बघा कसं करतंय मित्र. मला वाटतंय ते असंच उडून आपल्या प्लेटमध्ये येईल का काय? असं कसं येईल, ते चमच्याने काढून घ्यावं लागेल. तर मस्तपैकी बायकोने असं ताट सजवून दिलेलं आहे मला. इकडे ही बाजरीची भाकरी, हे मस्त असं पिठलं बनवलेलं आहे. इकडे आमच्या सासूबाईंनी वेफर बनवले होते तर ते दिलेले आहेत टेस्टिंगसाठी. इकडं हा आपला कांदा आहे आणि इकडे हे भरीत आहे वांग्याचं. कसं भारी दिसतंय ना ताट एकदम. तर आता आपण टेस्ट करून बघूयात की पिठलं कसं झालंय. आणि बायकोने एवढ्या मेहनतीने बनवलंय म्हटल्यानंतर आपण चांगलंच त्याला म्हणलं पाहिजे. तर बघूया कसं झालंय. थोडंसं मीठ लागेल, थोडंसं, बाकी एकदम मस्त आहे. फक्त मीठ लागेल थोडंसं.